जे काही एक्सकव्हेशन आहे हे जे सगळं चाललं होतं डोंगरावर, पण हे आपल्या बीटमध्येच आलं. हो, आपल्या बीटमध्ये झालं. हे आता माझं ड्युरेशन मी पुढे स्टार्ट होईल ते सांगतो. हा नाही पण मापामध्येच आहे. आता आपण मापेमध्येच आहे. अच्छा, हे पूर्ण मापेच आहे. हा डोंगर बिंगर सगळं भाग त्यांच्या माझं ह्याच्यातच ड्युरेशन आला. चालू झालं. हा, इथून चालू झाला ना. हा. पण आता डोंगरवरचा जो होता इथे जो काढला जात होता, हा. तर ते मापेमध्ये आलं का? आता हे इकडचा पार्ट आहे ना मापामध्ये. हा. आता हा माझ्या कळवामध्ये आला. अच्छा. कळवा राऊंड मध्ये शिळबीट हा. साईडला झालं. पण इकडचंच खूप सारे कंप्लेंट्स की ह्याच्यावर पूर्ण आपला डोंगरावर सगळं कट करून कामं बिमं चालू. मग हा जो गेबियन वगैरे हे बांधले कोणी बनवला? आपण बनवला की कोणी बनवला? सांगतो. साईडला गाडी थांबवतो. हां. इकडची वस्तू मॅडम, तुम्ही आपल्या महापा ब्रिजच्या खाली पोलीस स्टेशन आहे तिथे थांबा. मी माझं लोकेशन मॅमला पूर्ण दाखवतो. त्यानंतर मी आपल्याकडे घेऊन गेला. हां, ठीक आहे. मॅडम, त्या राठोडचा फोन आहे. मॅम, माझ्या गाडीत बस. आग लावतात ते. आपल्या इथे कसली प्रकारचे ॲनिमल्स आयडेंटिफाय काय काय म्हणजे आपल्या एरियामध्ये कोण ससा त्याच्यासाठी ते करतात. कधी कधी ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करतात लाकडाने वगैरे, किंवा आग त्याच्यासाठी आगी लावतात शक्यतो. किंवा असं आहे की आम्ही अतिक्रमण करताना त्या लोकांना रोखतो, मग तो आमचं सूड मुलगी ठेवतात. मग आता ह्यांना आपण काय त्रास द्यायचा? मग आपण त्यांच्याकडे आग लावायची. मग आम्हाला त्रास होतो. त्रास म्हणजे आमचा पूर्ण स्टाफ तिथे दिवसभर येते होतो. 2-2 डोंगर जळले की आम्हाला त्रास. हा, आणि मग ती लोक काय हां, तर म्हणून मला जे समजते, आता आपल्याकडे सर्व सॅटेलाइट GPS सिस्टम वगैरे आलाय, ज्याच्यातनं आपण मॉनिटर करत असतो आपल्या पूर्ण भागात. पण मेनली ती मॉनिटरिंग तर मी माझा जो जास्त करून विचार असते की आपल्याला ग्रीन कव्हर वाढवता येईल त्याच्यात आहे. पण ॲट द सेम टाईम हा जो GPS सिस्टम थ्रू आपल्याला समजते मुवमेंट काय चाललेलं आहे ना, एक तर ती आहे. दुसरं आहे, जसं मी म्हटलं, आपण लोकल लोकांना जेवढा याच्यात इन्व्हॉल्व केला, म्हणजे हा कसा प्रेमाचा एक हे आहे ना, ते त्याच्यातनं जर आपण व्यवस्थित, जसं म्हटलं, त्यांना काय गरज आहे त्या पद्धतीने आपण आपल्या जर ती जी जागा आहे, सपोज वनतलाव वगैरे केलं, त्यांना मच्छी बिच्छी धरून खायला, किंवा तिथे जे असं जास्त करून शेत्याच्या शेंगाचं झाडं किंवा बाकीचे झाडं बिडं असे लावले की ज्याच्यानं त्यांना फायदा मिळेल. मग ते लोकच आपल्यातर्फे असं प्रकारचं हे चेक वगैरे ठेवतील. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त करून त्या ट्रायबल लोकांना इन्व्हॉल्व करून जेवढा आपल्या एंगेज करून ठेवला ना, ते जास्त बरं होईल मला असं वाटतं. म्हणजे त्याच्यातनं जर आपण मार्ग काढला ना जास्त बरं. नाहीतर आजकाल GPS आणि हे सिस्टम तर आहे, थोडासा एक मॉनिटरिंग सिस्टमसाठी आपल्याला आता सगळीकडे आपण काही मोठे मोठे कॅमेरा नाही लावू शकत, तर त्यामुळे GPS सिस्टम वगैरे असतात. तर पण एकच पर्याय आहे की आपण जेवढा लोकल लोकांना इन्व्हॉल्व करतो, म्हणजे ते जेव्हापर्यंत एक ओनरशिप डेव्हलप करत नाही ना, तेव्हापर्यंत हे सगळं हो की त्या माणसाने समजायला पाहिजे की हा माझा आहे, मला हे वाचायला पाहिजे, ही माझी रोजीरोटी आहे, मला माझं आयुष्यासाठी. कारण नाहीतर हे जे आदिवासींचे मुलं पण बाहेर निघून जातात, तर त्यापेक्षा त्यांना जे सोयी सुविधा त्यांच्या होईना, मग ते पण जाणार नाही, ते तिथेच राहणार त्यांच्या. आपण व्यवस्थित, आणि आपल्याला पाहिजे जास्तीत जास्त करून वॉटर कॉन्झर्वेशनचं जर आपण केलं तर ते शेती बिती सगळं करतील आतमध्ये. तर असं प्रकारचं जर आपण केलं तर मला वाटतं ते कुठे आपला पिलर, कुठला याच्यातनं आपण समजणार की आपली कुठली हद्द आहे. पिलर्स आपण लावले जेव्हा त्या बॅक साईड पलीकडे आपली जागा आहे. कुठे या पिलर्स आहेत ना, त्याच्या बॅक साईडला पलीकडे आपली जागा आहे. ती तर कदाचित ती मँग्रोववाल्यांची पण होऊ शकते. आता हा पोरगा काय करतोय इथे? काहीतरी इथे पण काम चालू आहे. हां, पण हा आता ही पिलर आपली आहे की मँग्रोववाल्यांची, कसं समजणार? पहिली आपण लावली होती. हां,
पण मला असं वाटतं की जर हे इथपर्यंत आहे कुठपर्यंत काय आहे, कारण तिथे हे जे सगळं ग्रो झालेले हे मँग्रोव्ह दिसत आहेत मला तर. हां, तर मग ती मँग्रोव्हची इथपर्यंत आहे काय आहे, कारण ती हायटाईड मध्ये त्या पाणी पूर्ण इथे येत असणार. हो. तर म्हणून तुम्ही फाइंड आउट करा, कारण तुमच्या डिमार्केशनचा मला दिसत नाही हा पिलर तुमच्या नसावा, कारण नाहीतर नाही, हे ग्रीन pillar कलर आमचे आहेत, हे pillar ग्रीन आमचे आहेत. कलर दिसतात नाही, तुमच्या जे असतात ना ग्रीन नाही कलर. मॅम, ग्रीन कलर मारले बघा, नंबरिंग पण पडलेले नंबरिंग पण झालेली ते बघा, ते टायर वर टाकले बघा, रिंग टाकले बघा, इकडून पुढे आली आणि अशी क्रॉस लाईन ही जी गेली आहे ना, अशी क्रॉस गेलेली. हे बघा इथे इथे एक पिलर आहे बघा हा, इथे. एक हा इथे. आणि पुढे पण एक आहे. हा. अशी तर हा सर्वे नंबर काय आहे? हा, देतो तुम्हाला. सोनखारच आहे आपण हा बघ सोनकर आहे. आता सपोज तुमचा हा जो आहे ना हा पिलर, आता हे बघा इथे हा जो स्ट्रक्चर आलेला आहे हा पूर्ण तुमच्या भागातच मग चाललेला आहे. नाही नाही हा? नाही नाही हा तुम्ही जर इथे बघितलं, आता ये जरा, हा जो पिलर आहे हा पिलरचा जर स्ट्रेट पण असं करून बघितलं ना तर ती आतमध्ये नाही नाही मॅम, नाही नाही, आपलं पिलर बॅक साईड आहे, हा बॅक साईड, बॅक साईड. आपली मागे दलदलीकडेच जागा आहे. मी याच्यावरून जरा जाऊन बघू. नाही ह्याच्यावर चढून म्हणजे इथून काही जागा आहे दिसेल आपल्याला पुढे. कारण तुमचं जर सपोज तिकडनं असं आलंय परत इथे मध्ये कसं काही एक पिलर आलं, म्हणजे तुमचं ते प्रॉपर एक फेन्सिंगचं तुम्ही स्ट्रेटच यायला पाहिजे. नाही 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 मी ते नाही म्हणते, पण तुमचं जर सपोज आता बघ इथे कसलं सांडपाणी येते, कुठून हे घेत आहेत हे सगळं बघा, पाणी येतंय सगळं ह्याच्यात, किती घाण वास मारते सगळं. तर आता हा जो पिलर असा आला इथे आपण एक मध्ये इथे बघितलं ना. हा. आधी इथे पण इथे कुठे इथे कुठे इथे दिसतंय तुम्हाला? हा, इथे एक मध्ये आहे, हा. आतमध्ये आहे. अच्छा, कुठे तुला कुठे दिसलं अजून? नाही नाही मला वाटलं हा आमचा नाही ना, हे तर कसलं दुसरं काहीतरी केलंय लोकांनी. नाही पण ह्याच्यावर पण हे जर तुमच्याच लँड आहे ह्याच्यावर पण कोणतरी काहीतरी करताय, कोणाला काही हिशोबच नाहीये, कारण इथे काही केलंच गेलं नाहीये. पॅस्चर लँड सारखं सगळं आहे आणि गवत लावून ते भैया बिया लोक वापरत असणार. ही डिमार्केशन है ना. तर मग आपण ह्याचं कसं हे करतो, म्हणजे नियोजन काय करतो काही माहीतच नाहीये इथे काय चाललेलं आहे हे सगळं करून. हा पाणी जो येते मला असं वाटतं इथे कुठेतरी कॅटल शेड असावा. आणि हे बघा तुमचा डोंगर भाग, म्हणजे तुमच्या डोंगराचा जो पूर्ण इथे वाहून येते, मग त्याला आपण कसं नियोजन करायचं आणि ह्या फॉरेस्ट एरियाचा काय तुम्ही वापर करणार किंवा कसं ह्याला व्यवस्थित अजून प्लांटेशन वगैरे करून, कारण ह्या सगळ्या लँडमध्ये बांबू आरामात लावू शकता. हां, आणि इथे काही लोकांना ज्यांना तुम्ही याला ठेवणार त्याला काहीतरी मदत होईल आणि लाईव्हलीहूड आणि ह्याच्यासाठी चांगलं होऊन जाईल. बरोबर ना? बरोबर. मग तसं विचार करा, कारण आता इथून बघ पिलर इथून पण दिसते मला एक, ही पिलरची एक लाईन दिसते तिथे. ती नाही आपली नाहीये ती. मग कोणाची आहे? हे नाही हे आहे पण आपल्याला अजून टीएमसी वाल्यांची असेल मग. कसली? टीएमसी वाल्यांची असू शकते. मग मधलं कोणाचं मग मधलं कोणाचं मग? प्रायव्हेट आहे. प्रायव्हेटची नाही नाही, आता एक बघा तुम्ही एक लक्षात ठेवा, ती बघा मँग्रोव्ह दिसते आपल्याला, ठीक आहे ना, मग प्रायव्हेट होऊ शकत नाही. कळलं ना? इथे पण मँग्रोव्ह आहे म्हणजे ही पूर्ण क्रीक एरिया आहे. येस, कळलं ना? आणि ते मधल्या जागेतच आपल्याला क्रीक दिसते तिथे. आपण त्याच्या या बाजूला आलेलो आहोत, कारण हे सगळं कसं झालंय सिल्टेशन होऊन हे सगळं मँग्रोव्ह एरिया वगैरे पूर्ण हे रिकामी झालेले आहेत. हां, कारण इथपर्यंत दिसते मला मँग्रोव्ह सगळे ग्रो झालेले, बरोबर? तर ते तुम्ही जरा क्लॅरिटी घ्या, कारण इथे पण मला पोल्स काहीतरी दिसते मध्ये, इथे पण पोल्स दिसते, तर ह्या पोल्स कोणाचा, आणि तिथे जर मँग्रोव्ह आहे तर हे पूर्ण म्हणजे बघा, नदी असू द्या, मँग्रोव्ह असू द्या किंवा फॉरेस्ट असू द्या, ते स्वतःच्या डिमार्केशन दाखवूनच देतात की ही माझी जागा आहे. बरं. हां, कारण बफर झोन्स जी मी म्हणते, कारण जेव्हा हायटाईड होतो जिथपर्यंत पाणी जाते तिथपर्यंत ती बफर झोनचा एरिया. मग तर पण कुठे आपल्याला ते काय माहीतच नाही आहे. तर जरा फाइंड आउट करा. तुम्ही क्लेम करतायत की हा असं ते तसं, असं नको व्हायला. आपल्याला हे पण बघायचं आहे की इथे पण काहीतरी हे टाकलं गेलं, पिलर्स टाकलं गेलं आहे, इथे पूर्ण मँग्रोव्ज दिसत आहेत आपल्याला इथपर्यंत पूर्ण असं राऊंड करून. तर जरा तुमच्या क्लॅरिटी घ्या. ओके ओके ओके. आणि हा जर लँड आपलाच आहे तर ह्या लँडचं नियोजन कसं करणार, कुठपर्यंत गेलं मग आपलं आता, जिथपर्यंत आपल्याला मँग्रोव्ज दिसत आहेत परत तिथे, है ना?
पण तिथे कोणतरी माणूस आतमध्ये येतात आपल्या फॉरेस्ट लँडमध्ये, काय चाललेलं आहे याच्यावर म्हणजे हे सर्व्हिलन्स काय आहे? कोणी जर काही उलटं काही करत असेल, काही त्यांनी लावलं असेल, एन्क्रोचमेंट होत असेल, तर कुठे सर्व्हिलन्स आहे? कारण तिथे माणूस काहीतरी चाललेला आहे. आणि हा जो पाणी सांडपाणी येते, हे कुठून येते, काय आहे? आपल्या फॉरेस्टचा लँड खराब करतोय, सॉईल खराब होतोय, लँड खराब होतोय. सगळं त्यांनी असं करून हे वळवलेलं आहे असं दिसतंय मला. ते पॅश्चरवाले इथे कुठेतरी कॅटल शेड असणार, त्यांचंच हे सगळं वळवलेलं असं आहे. आणि कारण तेच काढून घेत आहेत हे पॅश्चरचं पूर्ण गवत. तर बघा ह्याचं पण तुम्ही आता काय नियोजन करणार, काय करणार? हां, कारण इथपर्यंत जर आले आहे आणि तुम्ही म्हणता तुमच्या पिलर इथेच आहे, बरोबर ना? तर मग बफर सोडलं कुठे? बफर एरिया सोडलं गेलं कुठे जर इथपर्यंत आहे तर? बफर एरिया पण पाहिजे ना. तर बफर एरिया तर दिसतच नाही आहे. समजलंय ना? लिहून घ्या हे सगळं आणि मला याच्याबद्दल मग थोडा माहिती लागणार आहे.